नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, पुरवठा निरीक्षक गट क जी काही भरती प्रक्रिया निघाली होती त्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तर एकूण 345 जागेवरती पुरवठा निरीक्षक पदासाठी जी भरती प्रक्रिया जी जाहिरात आली होती त्या परीक्षेची आता एक्झाम डेट म्हणजे परीक्षा दिनांक तुमची जाहीर झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची आणि अतिशय चांगली बातमी आहे की तुमची परीक्षा आता डिक्लेअर झालेली आहे। तर ती एक्झाम कधी आहे, ज्याच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केला असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली डेट बघून घ्यायची आहे व त्या पद्धतीने तुम्ही रिव्हिजनला व तयारीला लागायचं आहे। तर जी जाहिरात आली होती पुरवठा निरीक्षक गट क पदाची त्याची एकूण 345 जागा होत्या। तर जी काही एक्झाम डेट आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्या त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचे, त्यासोबत तुम्ही ही माहिती जास्तीत विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे व व्हिडिओला लाईक करायचे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग गट क सरळ सेवा भरती 2023। तर बघा, गट क संवर्गातील एकूण 345 पदाच्या भरतीकरिता सरळ सेवा भरती खालील दिनांकास घेण्यात येणार आहे आणि त्या दिनांक आहेत बघा। तर पुरवठा निरीक्षक ही जी ह्या ज्या पदाची एक्झाम असणार आहे ती 26 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी या 3 दिवशी वेगवेगळ्या 3 सत्रामध्ये म्हणजे 3 शिफ्टमध्ये होणार आहे। म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरले त्या फॉर्म भरल्यापासून जवळपास 3 ते 4 महिन्यामध्ये तुमची एक्झाम ही डिक्लेअर झालेली आहे। पुरवठा निरीक्षक या पदासाठी 26 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी या 3 दिवशी 3 सत्रामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुमची एक्झाम होणार आहे व त्याच्यामधील लिपिक हे जे काही पद आहे त्याची परीक्षा ही तुमची 29 फेब्रुवारीला फक्त आणि फक्त एकाच शिफ्टमध्ये होणार आहे। तर लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये जे काही तुमचं हॉल तिकीट येणार आहे ते हॉल तिकीट तुम्हाला तुमच्या एक्झामच्या 7 दिवस अगोदर https.mahafood.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर तुम्हाला जे परीक्षा केंद्र तुम्ही चॉईस केलं आहे त्या तुम्हाला प्रवेशपत्रावर नमूद केलेलं असणार आहे। म्हणजेच बघा, तुमचं जे हॉल तिकीट आहे 7 दिवस अगोदर जर म्हटलं तर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला 19, 20 या तारखेमध्ये तुम्हाला तुमचं हॉल तिकीट तिथे उपलब्ध असणार आहे। तर हॉल तिकीट आल्यानंतर पण आपण लगेच तुम्हाला अपडेट कळूयात की तुमचं हॉल तिकीट उपलब्ध झालेलं आहे। तर या दिवशी तुमची एक्झाम आहे। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील त्या विद्यार्थ्यांनी आता तुमची जे राहिलेली आहे रिव्हिजन असेल ते रिव्हिजन करून एक्झामची पूर्ण प्रॅक्टिस करून ठेवायची आहे व एक्झामला जायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही इम्पॉर्टंट माहिती द्यायची होती। आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अशाच इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची माहिती आपण तुमच्यापर्यंत ऑथेंटिक पोहोचवत असतो। आपल्या चॅनलमार्फत हे जो काही प्रयत्न चालू आहे याला तुमच्या सपोर्टची गरज आहे। त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, फक्त आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। त्यासोबत तुम्ही ही माहिती तुमच्या इतर मित्रमैत्रिणी इतर ग्रुपवरती जास्तीत जास्त शेअर करायचे व आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट तिथे लगेचच कळवली जाते। तर एवढी माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।